नमस्कार मंडळी, राम राम. तर इथे बघा, आईने मला शेतातून चिगळाची भाजी आणली होती करायला, पण हा प्लॅन फ्लॉप झाला आणि इथे मग यांचा बड्डे पण होता म्हणून त्यांनी कोंबड्याचं नियोजन केलं. तर 2 कोंबड्या घेऊन आले होते आणि बघा अद्वैतला कसे खेळवतात. आणि तो पण अजिबात घाबरत नव्हता, त्याला हात लावायचा प्रयत्न करत होता आणि तिथे त्याच्याजवळ बसून होता खूप वेळ. मग त्यांनी ठरवलं की शेतामध्ये त्याला कट करून भाजून वगैरे सगळं आणूया. तर मग शेतात गेले, नाना वगैरे सगळे होते आणि वेदला दाखवल्यानंतर वेद त्यांच्या मागं पळत सुटला एकदम. त्याला सुद्धा असं नवल वाटायला लागलं. खूप दिवसांनी त्याने पण बघितल्या होत्या कोंबड्या. तर ह्या गावरान आणल्या होत्या त्यांनी पोल्ट्रीवरून जाऊन, आणि इथेच म्हणजे कोणीतरी पाळलेल्या आहेत. मग त्यामुळं गावरान भेटतात गावाकडे. शहरात काय गावरान भेटत नाही आणि गावाकडे हेच सुख असतंय खरं तर. आणि कट करून वगैरे आणलं भाजून. इथे करण घेऊन आला होता. मग त्याला भरपूर सारं हळद मीठ लावलं आणि इथे बघा फोडणी द्यायला सुरुवात केली आणि भरपूर खूप सारं लसूण आणि कोथिंबीर घातली फोडणीमध्ये आणि कांदा पण चॉपरमध्ये चॉप करून घातला छान. तर खूप सारं शिजायलाच घातल्यामुळं त्याला सूपला सुद्धा छान टेस्ट येते. आणि आज भाजीचं नियोजन यांच्याकडेच होतं, कारण हे खूप छान भाजी बनवतात, त्यामुळे यांनीच पुढाकार घेतला होता. आचारी हेच झाले होते आणि भरपूर सारं हळद मीठ लावलं होतं चिकनला, पण ते मग घातलं त्याच्यामध्ये, फोडणी दिली छान अशी. आणि गावरान असल्यामुळे याला शिजायला खूप वेळ लागतो, कमीत कमी 1 तास तरी लागतोच. मग चुलीवर घातलं होतं, ऊन होतं फारच, पण म्हटलं एकदा जाळ घातल्यानंतर अधूनमधून त्याला फक्त खालीवर करायला लागतं, त्यामुळं काय विषय नाही, म्हणले चुलीवरच घालू. चुलीवरच्या जेवणाची छान चव येते त्यामुळं. मग इथे बघा छान असा फ्राय करून घेतला, भाजी करून घेतली, मुलांना सूप वगैरे काढून घेतलं बाजूला आणि ते फ्राय बनवला आणि त्याचीच परत भाजी बनवली. तर याचा पूर्ण व्हिडिओ मी शूट केलेला आहे. तर आपल्या चॅनलवरती मी खाली त्रिकोण बटन दिसतं त्यावरती क्लिक करा आणि पूर्ण रेसिपी बघा. आपल्या चॅनलवरती अशाच गावाकडच्या छान छान गोष्टी बघायला भेटतील, त्यामुळे व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छान अशी कमेंट होऊन जाऊ द्या. कमेंट केली ना की खूप उत्साह येतो व्हिडिओ बनवायला आणि वेगवेगळ्या आयडियाज सुद्धा येतात. आणि हे बड्डे पार्टीचं नियोजन होतं यांचं. तर केक वगैरे आम्ही काही कट केला नाही. तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून पटकन. पुन्हा भेटूया, बाय.